श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा सर्वांसाठीच सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी आपण कार्तिक देवउठणी एकादशी साजरी करणार आहोत. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ही कार्तिक देवउठणी एकादशी आपण साजरी करत असतो. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतर आपल्या सर्व शुभ कार्याला, मंगल कार्याला या दिवसापासूनच सुरुवात होते. तर या दिवशी म्हणजेच या कार्तिक देवउठणी एकादशीच्या दिवशी अनेक जण भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला आपल्यावरती प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेचा वास नेहमी आपल्या घरात राहण्यासाठी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, आपल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी अनेक उपाय करत असतात. व्रत केली जातात, पूजा केली जाते आणि या दिवशी म्हणजेच या कार्तिकी देवउठणी एकादशीच्या दिवशी अगदी मनापासून आणि भक्तिभावाने जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला देखील या कार्तिकी देवउठणी एकादशीला आपल्या आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या पतीसाठी तसेच आपल्या घराच्या भरभराटीसाठी, आपल्या मुलांना, आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी, आपल्या घरावरची सर्व अडचणी, सर्व संकट दूर व्हावीत, आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास असावा, आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी, घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर व्हावी, यासाठी हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय या देवउठणी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आणि हा उपाय घरातल्या स्त्रीनं करायचा आहे, महिलेनं करायचा आहे. तर आता हा कसा उपाय करायचा आहे, कोणता उपाय करायचा आहे, तर हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक घरामध्ये काही ना काही या अडचणी या असतातच. मग पती पत्नीमध्ये असणारे वाद असतील, भांडण असतील किंवा घरामध्ये सतत होणारे कलह असतील किंवा मुलांची प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील तर त्यासाठी आपण काही ना काही उपाय, तोडगे करतच असतो. आणि काही शुभतिथींना जर असे हे उपाय जर केले तर त्याचा आपल्याला लवकर परिणाम पाहायला मिळतो. तर असाच हा उपाय आपल्याला या कार्तिकी देवउठणी एकादशीला करायचा आहे. ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असतं तर त्याचप्रमाणे या देवउठणी एकादशीला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी भगवान विष्णू आपल्या निद्रेतून जागे होतात आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी केलेल्या उपायांचा आपल्याला लवकर परिणाम पाहायला मिळतो. तर आपल्याला या कार्तिकी देवउठणी एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठून ब्रह्मस्नान करून आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच ही जी एकादशी आहे तर ही गुरुवारी आली आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असून या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विशेष पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच. तर आपल्याला या बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचंच एक रूप आहे आणि आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या बाळकृष्णाला या अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करत असताना एकदा पाण्याने, नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. तर हा भगवान विष्णूंचा महामंत्र असून प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक एकादशीला आपल्याला या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. हा जप केल्यानं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होते. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्या घरामध्ये महालक्ष्मी माता ही कायम वास करत असते. त्यानंतर आपली ही पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई ही नैवेद्य म्हणून ह्या भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपण ऊस देखील या नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची आरती म्हणायची आहे. मग ती आरती तुम्ही बाळकृष्णाची म्हटली तरी देखील चालू शकते किंवा माता लक्ष्मीची जरी आपण आरती म्हटली तरी देखील चालू शकते.
आता आपली ही सकाळी भगवान विष्णूंची बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवसभर व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे आणि दिवसभर आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. आणि आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या बाजूला 2 दिवे लावायचे आहेत आणि आपली जी तुळशी आहे तर या तुळशी मातेजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आपण उंबरठ्याच्या बाजूला जे दिवे लावणार आहोत तर ते तेलाचे लावले तरी देखील चालू शकतील किंवा तुपाचे लावले तरी देखील चालू शकतील. तसेच आपल्याला या दिव्यामध्ये हे उंबरठ्याच्या बाजूला जे दिवे लावले आहेत तर याच्यामध्ये 2-2 लवंगा अवश्य टाकायच्या आहेत आणि असे दिवे आपल्याला उंबरठ्याच्या बाजूला प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. आता हा तुळशीजवळ दिवा लावत असताना देखील आपल्याला या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि 1 कापराची वडी, भीमसेनी कापराची वडी या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेजवळ. आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि नंतर तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या सुखासाठी, समृद्धीसाठी, मुलांसाठी, घरासाठी, पतीसाठी, आपल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी. त्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे आणि आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि या आसनावरती बसायचं आहे आणि आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि कापूर हा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये ठेवायचा आहे. किंवा जर आपल्याकडं कापूरदानी किंवा एखादं मातीचं जर भांडण नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये जरी ठेवला तरी देखील चालू शकतो. आणि त्यानंतर तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे आणि भीमसेनी कापराच्या 5 वड्या आपल्याला या प्लेटमध्ये किंवा या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. जर समजा तुम्हाला भीमसेनी कापूर जर मिळाला नाही तरी देखील तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. जर साधा कापूर घेणार असाल तर तुम्हाला 7 वड्या घ्यायच्या आहेत आणि जर भीमसेनी कापराच्या वड्या जर घेणार असाल तर तुम्हाला याच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या पात्रामध्ये, या भांड्यामध्ये या ठेवायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर का घ्यायचा तर भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची, आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते आणि म्हणूनच आपल्याला हा भीमसेनी कापूर ह्या उपायासाठी जाळायचा आहे. तर आता आपण हा जो उपाय करत आहोत तर हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून करत आहोत. तर आपल्याला आता ही जे 5 जे आपण भीमसेनी कापूर घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. म्हणजेच कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खंडित झालेली लवंग नसावी याची काळजी घ्यायची आहे. आणि 3 लवंगा आणि 3 वेलची. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये या ज्या 2 वस्तू आहेत म्हणजेच लवंग आणि ही वेलची तर ती घ्यायची आहे आणि आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. जर महालक्ष्मी अष्टकम येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला देखील लावून ऐकू शकता किंवा जर तुम्हाला हे जरी जमणार नसेल तरी देखील तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप केला तरी चालू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे लवंग आहे आणि हे जे वेलची आहे तर ती मंत्रित करायची आहे, अभिमंत्रित करायची आहे. जर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जर जप करत असाल तर तुम्ही 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा जप केल्यामुळं ह्या ज्या लवंग आहेत आणि ही जी वेलची आहे ती अभिमंत्रित होणार आहे. आणि त्यानंतर आपण ही कापूरदानी जी घेतलेली आहे तर त्या कापूरदानीमध्ये या ज्या 6 वस्तू आहेत म्हणजेच 3 लवंग आणि 3 वेलच्या टाकायच्या आहेत आणि हा जो कापूर आहे तर तो पेटवायचा आहे. तर तो 2 मिनिटासाठी आपल्याला या देवासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण तो उचलून तिथून घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये हा फिरवायचा आहे. आणि हा उपाय आईनंच करायचा आहे. म्हणजेच घरातील जी करती स्त्री असेल तर त्या स्त्रीनंच हा उपाय करायचा आहे. आणि हा करत असताना आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या काही इच्छा असतील, समस्या असतील तर ह्या सर्व या देवांशी बोलायच्या आहेत. देवांकडं, या भगवान विष्णूंकडं, माता लक्ष्मीकडं, बाळकृष्णाकडं प्रार्थना करायची आहे. तर घराच्या सुखसमृद्धीसाठी किंवा घरावरती जर कोणी बाधा केली असेल, करणी केली असेल किंवा घरामध्ये जर सतत आर्थिक संकट जर येत असतील, आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, त्यांना शिक्षणामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा पतीची व्यवसायामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील, काही ना काही कारणामुळं घरामध्ये वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसा जर टिकत नसेल, सुखसमृद्धी टिकत नसेल तर यासाठी हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. आता हे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर ही जी कापूरदानी आहे तर ती आपल्याला ती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे जर आईनं
म्हणजेच घरातील स्त्रीनं जर आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी हा जर प्रभावशाली जर उपाय केला, तर त्या घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास या घरामध्ये नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने या घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि मुलांची, पतीची प्रगती होणार आहे. त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे. घर हे धनधान्याने भरणार आहे. तर अशासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय या कार्तिकी देव उठणी एकादशीला करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.